अजित पवारांच्या विमान अपघाताचा एकाच वेळी दोन पातळीवर तपास सुरू आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही। एक तपास सरकारी यंत्रणांकडून केला जातोय तर दुसरा रोहित पवारांकडून। अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी रोहित पवारांनी तयार केलेली आरोपांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यामध्ये आता भर पडली आहे ती DGCA म्हणजेच नागरी हवाई वाहतूक संचालनालयाची। याच DGCA विरोधात FIR नोंदवण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांची पोलिसांशी बाचाबाची का झाली? रोहित पवारांनी IPS दर्जाच्या पोलिसांवर कोणते आरोप केले? DGCAच्या सर्क्युलरवर बोट ठेवत कुणावर आरोपांच्या फैरी झाडल्यात? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहूया ABP माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। DGCA मध्ये असणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचंय, त्याच्याबरोबर तिथं असणारे जे कोणी मंत्री आहेत त्यांना तिथं सांगायचंय, केंद्र सरकारला सांगायचं, राज्य सरकारला सांगायचंय की दादांचा ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट आहे का घातपात आहे याच्या खोलात आम्ही जाणारच, आम्हाला कोणी तिथं अडवू शकत नाही। ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला हे लोकांसमोर त्या ठिकाणी आलं पाहिजे। पाताळात जावं लागलं तरी आम्ही पाताळात जाऊ, पण जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्याला बाहेर काढल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकले आले। DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली। मात्र थोड्याच वेळात या चर्चेला बाचाबाचीचं स्वरूप प्राप्त झालं। आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले। DGCAवर FIR कशा प्रकारे दाखल करता येऊ शकतो यासाठी रोहित पवारांनी कायद्याच्या पुस्तकावर बोट ठेवलं। अखेर IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची दालनात एंट्री झाली। त्यांच्याशी देखील रोहित पवार आणि अमोल मिटकरेंची जोरदार बाचाबाची झाली। मात्र मरीन ड्राईव्ह पोलिसांनी FIR नोंदवून घेतला नाही। अखेर बारामतीमध्ये FIR नोंदवण्याचा निर्णय घेऊन रोहित पवारांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन सोडलं। रोहित पवारांची तक्रार CID कडे वर्ग केल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून देण्यात आली। FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार? मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार। या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत? अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लोटला। मग रोहित पवार आता DGCA विरोधात म्हणजेच नागरी हवाई वाहतूक संचालनालयाविरोधात FIR नोंदवण्याची मागणी का करतायत? FIR आज का करण्याचा निर्णय आम्ही इथं घेतला? ह्याच्या आधी सुद्धा आम्ही FIR करू शकलो असतो, पण काल जर आपण बघितलं तर DGCA कडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं। त्यांनी तिथं एक जी VSR नावाची कंपनी यांच्यावर DGCAली फक्त 5 विमानावर म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असतील, पण 5 विमानावर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं। 28 जानेवारीला जेव्हा दादांचं शव हे हॉस्पिटलमध्ये होतं, पोस्टमॉर्टम त्यांचा सुरू होता, अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामध्ये दुःखात त्या ठिकाणी होतं, तेव्हाच यांनी हा रिपोर्ट काढला आणि ह्याच्यात सांगितलं नाहीतर तिथं VSRला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला। दरम्यान DGCAनं मंगळवारी पत्रक काढून कोणत्या गोष्टी जाहीर केल्या त्यावर एक नजर टाकूया। VSRच्या सुरक्षा ऑडिटमध्ये अनेक नियमभंग झालेत।
उड्डाणांची योग्यता, हवाई सुरक्षा, उड्डाण नियोजनाच्या निकषांचा नियमभंग झालाय. विमानांच्या देखभालीतही त्रुटी आढळल्यात. VSRच्या 4 विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्रुटींबाबत सखोल विश्लेषण अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. DGCA कडून विमानांसाठी सेफ्टी रँकिंग सिस्टीम ही लागू होणार आहे. फ्लाईट ड्युटी टाईमची मर्यादा उल्लंघन केल्यास वैमानिकाचा परवाना 5 वर्षांसाठी निलंबित होईल. 28 जानेवारीला अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते ते विमान होतं VSR कंपनीचं. या कंपनीच्या इतर 4 विमानांमध्ये अनेक पातळींवर त्रुटी आढळल्याचं DGCAनं जाहीर केलंय. त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो, अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते त्या विमानातही त्रुटी होत्या का? अजित पवारांच्या मृत्यूसाठी VSR कंपनीचं सदोष विमान कारणीभूत आहे का? वेगवेगळ्या पातळीवर सुरू असलेल्या तपासानंतर महाराष्ट्राला या प्रश्नांची उत्तरं मिळणार का? रोहित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अजितदादांच्या शोकसभेतल्या काही घटनांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा हा विजय आहे, लहानसा विजय. आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतंय. आज त्यांनी माझ्या या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत. मी सुद्धा काही गोष्टी समजून घेणार आहे. आणि मला असं वाटतं की कोणीतरी ही लढाई पुढे नेली पाहिजे. पाहिलं मी शोकसभेतलं वातावरण, पहिल्या रांगेमध्ये कसे हास्यविनोद चालू होते वगैरे सगळं आम्ही पाहिलं आहे, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण त्यांच्या कुटुंबातला एक तरुण नेता अजित पवारांच्या मृत्यूचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या अपघातामागच्या किंवा घातपातामागच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तो अभ्यास करतोय, लढा देतो. अशा रोहित पवारांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे. अजित पवारांचा अपघात नव्हे तर घात झाला असा रोहित पवारांचा दावा आहे. अजित पवारांच्या मृत्यूसाठी रोहित पवारांनी आधी विमान कंपनी आणि आता DGCAला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. आता अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास करणाऱ्या यंत्रणा रोहित पवारांच्या आरोपांची दखल घेणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.